आपल्याला ठाऊक आहे, प्रत्येक देशाचं एक संविधान असतं. माहीत आहे तुम्हाला संविधान शब्द ऐकला आहे? संविधान म्हणजे काय? देश कसा चालवायचा त्याचे नियम त्या पुस्तकात लिहिलेले असतात. त्याला म्हणतात संविधान. प्रत्येक देशाचं असतं. आपल्या पण देशाला एक संविधान आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपला देश चालत आहे. देशासाठी वेगवेगळे नियम आहेत, पण संपूर्ण जगासाठी नियमांचं एक पुस्तक आहे. काय म्हणालो मी? प्रत्येक देशासाठी वेगवेगळं आहे, पण सर्व देशांसाठी, सर्व जगासाठी नियमांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे, बोला ना, बायबल. या पुस्तकात जगातल्या सगळ्या देशांसाठी नियम लिहून ठेवलेले आहेत. इथे भारतासाठी वेगळे नाहीत की अमेरिकेसाठी वेगळे, हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. जो कोणी या नियमाप्रमाणे चालतो तो देवाच्या राज्यामध्ये ओळखला जातो. जो संविधानाप्रमाणे चालतो तो भारतामध्ये ओळखला जातो, परंतु जो बायबलच्या नियमाप्रमाणे चालतो तो स्वर्गामध्ये ओळखला जातो. हालेलुया. आणि आपण आशीर्वादित लोक आहोत की आपल्याकडे ते पुस्तक आहे, आपल्याकडे ते नियम आहेत आणि आपल्याला ते नियम रोज वाचण्याची संधी पण आहे. रोज आपण उघडून ते वाचू शकतो आणि त्याच्यातून शिकू शकतो. हालेलुया. पण ज्याची इच्छा आहे तोच. हालेलुया. आणि संविधानानं, जसं आपल्या देशाच्या संविधानानं त्या नियमाप्रमाणे आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ मतदानाचा अधिकार, त्याच्यावरून आपण आपला पाहिजे तो नेता निवडू शकतो. हालेलुया. दुसरा स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजे आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य म्हणजे फिरण्याचं पण स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं. आता ही गोष्ट वेगळी आहे. आपल्या देशात हल्ली काय चाललंय? धर्म परिवर्तनच्या नावावर मोठी बोंब चालली आहे आणि संविधानाच्या विरुद्ध कायदा केला गेलेला आहे. परंतु अशा गोष्टी जास्त काळ टिकत. हालेलुया. काय होतंय, काही लोकांना उगाचच भीती वाटते की असं झालं तर आमचं काय होईल. काय होणार नाही रे बाबा, सगळेजण एक होतील ना, सगळेच एक होतील. ज्या देवानं या जग आणि जगातलं सर्व भरणा निर्माण केला आहे, जेव्हा आम्ही त्याला ओळखू, त्याच्याशी नातं जोडू, त्यावेळेला आम्ही सर्वजण एकच होणार आहोत. वेगळं कोणी राहणारच नाहीये. हालेलुया. परंतु पिढ्यानपिढ्या हा संघर्ष, ही लढाई चालू आहे. फार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये क्षुद्र, क्षत्रिय असे 4 वंश होते. त्यांच्यात भेदभाव. क्षुद्रांना तर अजिबात मान नव्हता. माहीत आहे तुम्हाला? वाचला इतिहास, किती शाळेत गेलेल्या लोकांना माहीत असेल. त्यांची सावलीसुद्धा लोकांवर पडली नाही पाहिजे. त्यांनी थुंकायचं पण नाही, गळ्यात म्हणून मडकी बांधायची. आणि अशा या काळामध्ये देवानं कोणाला तरी उभं केलं. हालेलुया. महात्मा ज्योतिबा फुले
त्यावेळच्या उच्चवर्णीय लोकांच्या विरोधात ते उभे राहिले आणि काय डेअरिंग असेल त्या माणसाची, स्त्रियांना शिक्षण मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, खूप कष्ट आणि हालापेष्टा सहन केल्या. तुम्हाला पाहायचं असेल तर यूट्यूबवर क्रांतिज्योती महात्मा फुले म्हणून एक सिरियल आहे. मी पूर्ण बघितली ती आणि बघताना अक्षरशः असं वाटत होतं की इतकं सहन केलं आहे त्या माणसानं. स्त्रियांनो, बहिणींनो, तुमच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, चुकीच्या पद्धती सगळ्या, त्या विरोधात उभं राहणारा माणूस. त्याच्यानंतर काही काळानं मग हे जे भारताचं देशाचं संविधान लिहिलं कोणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी तर जगाला आणि सगळ्या देशाला हलवून सोडलं. आणि ह्या ज्या प्रथा होत्या, ज्या वाईट गोष्टी होत्या, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. हालेलुया. तर असे काही लोक समाजातून देवानं उभे केले आणि आता या काळात देवानं तुम्हाला आणि मला उभं केलंय. हालेलुया. कशासाठी? जे जे वाईट आहे त्याच्या विरुद्ध बोलण्यासाठी, त्याच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी. हालेलुया. आंबेडकरांनी कोणतं युद्ध केलं नाही तलवार घेऊन, ज्योतिबा फुलेंनी पण कोणतं युद्ध केलं नाही, तरी सुद्धा त्यांनी क्रांती केली. मग आमचा देव आमच्या बरोबर राहून जो जिवंत आहे तो आमच्याकडून किती कार्य करून घेईल. हालेलुया. त्यासाठी आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपले अधिकार माहीत पाहिजेत. अधिकारच माहीत नसतील तर लोक काय करतात, गुलामासारखे मग वागतात आणि ज्यांना माहीत असतं ते त्यांना गुलामासारखे राबवतात. हालेलुया. तुम्ही लोकांच्या पिढ्यानपिढ्यांच्या ज्या चालीरीती आहेत, ज्या प्रथा आहेत, त्या गुलामीतून तुम्ही आता स्वतंत्र झालात प्रभू येशूच्या रक्तामुळे. बरोबर की नाही? हालेलुया. आणि म्हणून समाज तुमचा छळ पण करतो. परंतु अजून एक अशी शक्ती आहे जिनं अजूनही विश्वासणाऱ्या लोकांना गुलाम करून ठेवलंय. आणि मला वाटतं याच्यातले कितीतरी जण असतील. सुटायचंय गुलामीतून, सैतानाच्या गुलामीतून मोकळं व्हायचंय. मग अधिकार माहीत असले पाहिजेत. हालेलुया. ज्यांना अधिकार माहीत असतात ते काय करतात, मग त्या देशाच्या घटनेविरुद्ध मोर्चा काढतात, आंदोलन करतात, उपोषण करतात. हालेलुया. जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत नाही. आता तुमच्याच समाजाविषयी बघा ना, एक 15-20 वर्षापूर्वी तुमचा समाज एकत्रित होता का? आंदोलन करत होता का? हक्क मांडायला झेंडे घेऊन जात होता का? नाही, कारण त्यांना माहितीच नव्हतं आपला अधिकार काय आहे. शिक्षणामुळे आता त्यांना समजलं की हे आपले अधिकार आहेत आणि आपल्याला हे मिळालं पाहिजे. म्हणून बिरसा मुंडाला धन्यवाद द्या. बघा, मला तुमच्या लोकांची सगळ्यांची नावं पण माहिती आहेत. माहीत आहे बिरसा मुंडा कोण होते ते? हॅलो, शिका रे म्हणून वाचा रे. हां, आज जे बिरसा मुंडाच्या नावाने काय ते हे काढतात ना, रॅली काढतात ना, मला प्रश्न पडतो त्यातल्या किती जणांना त्याचं काम माहीत असेल. त्याच्यातले 90% सगळे पिणारे असतात. आता बिरसा मुंडा जर पिणारा असता तर इंग्रज गेले असते का? किती चांगलं काम केलंय त्या माणसानं.
आणि आज फक्त तो काय झाला आहे, त्याच्या जयंतीच्या दिवशी रॅलीच्या निमित्तानं फक्त जिवंत आहे. त्यांचा समाज, हा पूर्ण समाज आज दारू आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये, भांडणामध्ये तसाच होत चालला आहे. का नाही त्यांच्याप्रमाणे करत? पण हल्ली सर्व लोक काय करतात, सोपा मार्ग निवडतात. जयंती साजरी करायची, त्या दिवशी घोषणा द्यायची आणि मग त्याला विसरून जायचं. राम राम, परत पुढच्या वर्षी बघतो तुझ्याकडे. विचार घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे. आमचं पवित्र शास्त्रसुद्धा तसंच आहे. नुसतं येशू येशू म्हणणारे देवाच्या राज्यात जाणार. हां, तुम्हाला बोलतोय आता मी. नुसते येशू येशू म्हणणारे देवाच्या राज्यात जाणार, तर त्याच्या वचनाप्रमाणे जे करणार आहेत तेवढेच. हालेलुया. म्हणून प्रभू येशूनं सुद्धा या सैतानाविरुद्ध, अंधाराच्या शक्तीविरुद्ध आम्हाला अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार आज आपण पाहूया. पाहायचं का? मग त्याच्यासाठी एवढं मला बोलावं लागलं. पहिला अधिकार, सगळ्यात मोठा अधिकार कोण सांगेल मला? माहीत आहे तुम्हाला? सगळ्यात मोठा अधिकार, त्या अधिकारावर बाकीचे सगळे अधिकार आपल्याला मिळतात. काही लोकांनी माझा अगोदरचा व्हिडिओ ऐकला वाटतं. ऐका रे, ऐका, चांगलं आहे ते. ऐकू नका असं थोडी म्हणतो मी. हालेलुया. सगळ्यात मोठा अधिकार, त्या अधिकारावर बाकीचे अधिकार पक्के होतात. आणि प्रभू येशू पहिल्यांदा तोच अधिकार आपल्याला देतो. त्याचं नाव आहे देवाची मुलं होण्याचा अधिकार. बोला, कोणता अधिकार? इतकं रडून बापरे, कोणता अधिकार? हे असं पंप मारल्यावर मग चालू होतं. अगोदर सगळं फुसकं झालेलं असतं. ही आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट आहे? आम्हाला अधिकार मिळाला आहे. कोणाची मुलं? अरे गावातला एकदम मोठा माणूस असेल, बलवान, कोण आमदार खासदार, त्याच्याबरोबर राहणारा पण म्हणतो, काय तुला माहीत आहे का मी कोण आहे ते? बोलतो की नाही? आणि तुम्ही असे बोलताय देवाची मुलं होण्याचा अधिकार. तरी तो काय फायदा? त्याच्याकडे काहीच पावर नसती तरी तो सांगतो, तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? आणि आमच्याकडे एवढा मोठा प्रभू असून सुद्धा आम्ही म्हणतोय देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलाय ना मला. सरळ बोला, अभिमानानं बोला. काय? कुठे? योहानामध्ये. बघा, योहानामध्ये माहित आहे 1:12. परंतु जितक्याने त्याला अंगीकारले जितक्यांनी त्याला अंगीकारले तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. आमेन. त्याने म्हणजे येशूने देवाची मुलं होण्याचा अधिकार. अट काय? 2 गोष्टी फक्त करायच्या आहेत. कोणती? त्याचा स्वीकार करायचा आणि त्याच्या नावावर. हालेलुया. जो कोणी या 2 गोष्टी करतो त्याला देवाचं मूल होण्याचा अधिकार मिळतो. किती जणांना मिळालाय? माझा हात खाली कशाला? किती जणांना मिळालं? मीच खाली ठेवला हात. त्याला काय झालं रे? तू विसरू नकोस, मी विसरतो नाही ना? नक्की मरेपर्यंत विसरायचं. हां, मी देवाचा मुलगा आहे आणि हा अधिकार मला मिळाला आहे येशूच्या द्वारे.
हे आपलं काय त्याच्यात काम नाही आहे, ही प्रभूची कृपा आहे. फक्त काय केलं, मी विश्वास ठेवला आणि येशू म्हणून माझा तारणारा म्हणून मी त्याचा स्वीकार केला. बस, मी बाकी काही बदल केलेला नाही. हालेलुया. मी जो बदलत आहे तो वाईट गोष्टींसाठी बदलत आहे. मी काढून टाकत आहे ते वाईट काढून टाकत आहे, आणि जे देवाचं चांगलं आणि उत्तम आहे ते मी माझ्यामध्ये घेत आहे. हे जेव्हा मी करतो तेव्हा मला हा अधिकार मिळतो. हालेलुया. दुसरं वचन पहा, गलतीकारास पत्र 3 अध्याय वचन 26. गलतीकारास पत्र 3 अध्याय आणि वचन 26. गलतीकारास पत्र 3 अध्याय वचन 26. कारण ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात. कारण ख्रिस्त येशूच्या विश्वासाकडून, म्हणा, ख्रिस्त येशूच्या विश्वासाकडून आम्ही सर्व देवाचे मुलगे आहोत. हालेलुया. कशाकडून? येशूवरच्या विश्वासामुळे. हा अधिकार येशूच्या विश्वासामुळे आम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. मग देवाची मुलं या नात्यानं जे देवाचं ते सगळं आमचं झालेलं आहे. काय चुकीचं बोललो काय? कोणी आनंदित होत नाही ना, काय करू? हालेलुया. जे तुमचं ते तुमच्या मुलांचं आहे की नाही? तुमचं किती आहे? 1 घर आणि 4 शेतं, किंवा एखादी गाडी असेल. आता बरोबर ना? एवढंच ना, की याच्यापेक्षा जास्त काय आहे? मग तुमच्यानंतर ते कोणाचं होणार आहे? तुमच्या. कारण ते तुमचे वारिस आहेत. कोण आहेत? आपली मुलं हे आपले कोण आहेत? वारस. हालेलुया. आणि वचन म्हणतं आम्ही सुद्धा येशू ख्रिस्ताने दत्तक घेतलेले त्याचे वारिस आहोत. हालेलुया. म्हणून जे देवाचं ते. आणि असं नाही त्याच्यानंतर तो असताना आणि आम्ही असतानाच. हालेलुया. हालेलुया. हां, वचन पुन्हा एकदा 26 वचन वाचूया. कारण ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात. तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात. हा पहिला अधिकार देवानं आम्हाला दिलेला आहे. आता आम्ही सैतानाची मुलं नाही. हालेलुया. आता आम्ही या जगातले लोक नाही. आता आम्ही एका वेगळ्या राष्ट्रासाठी निवडलेले देवाचे लोक आहोत. हालेलुया. पहा, पहिला योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय आणि वचन 1. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय वचन 1, पान नंबर 1477. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे यात बापाने आपल्याला केवढे प्रीती दान दिले आहे ते पहा. हालेलुया. आपल्याला म्हणा ना, पुढचं काय ते म्हणा. हां, देवाची लेकरं म्हणावे यात बापाने आपल्याला केवढं तरी मोठं कृपादान दिलेलं आहे. म्हणून म्हटलं हे काय आहे? कृपादान आहे. त्याच्या कृपेनं मिळालेलं सगळ्यात मोठं दान, की आम्ही देवाची लेकरं म्हणून ओळखले जावे. हालेलुया. मग आम्ही या जगातले जर सर्व लोक विश्वास ठेवतात आणि येशूचा स्वीकार करतात तर सर्वजण काय होतात? बोला ना. सर्व जगातली लोक काय होतात? हो, किती अद्भुत. हालेलुया. सर्वजण कोण होतात? देवाची
लेकरं होतात. आणि मग देव आमचा कोण होतो? पिता, बाप होतो. हालेलुया. मग तो आमचा बाप, आम्ही त्याची मुलं. याचा अर्थ आमचं एकमेकांशी नातं काय? आम्ही कोण आहोत? भाऊ बहीण. हालेलुया. सगळ्या जगाला हे नातं कळलं म्हणून मगाशी म्हणालो तर सगळं जग एक होईल आणि मग हे कसलेच भेदभाव उरणार नाही, कसलेच भेदभाव. आणि म्हणूनच तर प्रभू येशू मानव रूप धारण करून या पृथ्वीवर आला की सगळं जग एक व्हावं. आणि म्हणून त्यानं आपल्या रक्त, या पवित्र रक्त या पृथ्वीवर सांडलं. हालेलुया. सर्व प्रकारच्या दास्यत्वातून सोडवण्यासाठी, बंधनातून सोडवण्यासाठी, सर्व जगाला देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्या वधस्तंभावर तो गेला आणि पुन्हा जिवंत झाला आणि म्हणाला, पहा मी हा तुम्हाला अधिकार देतो. हालेलुया. आपला देश किती चांगला आहे पहा प्रियांनो. आपण लहानापासून मोठे होईपर्यंत, कमीत कमी 10वी पर्यंत, म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत एक प्रतिज्ञा दररोज म्हणतो, भारत माझा आणि सारे भारतीय माझे. हालेलुया. आजकालच्या राजकारण्यांना हा विसर पडलाय. सारे भारतीय, पण ते म्हणतात काही लोकच माझे बांधव आहेत आणि म्हणून ते आपल्या मागे लागले धर्मांतरण म्हणून, आपल्याच भावांच्या विरोधात. किती संविधानाच्या विरुद्ध गोष्ट आहे बघा. कोणीतरी काहीतरी डोकी भडकवतो आणि मग हे दांडके घेऊन बाहेर पडतात. मी विचारतो, मला एक प्रश्न नेहमी पडतो, या आंदोलनात, या मोर्चामध्ये, या घरोघरी जाऊन लोकांना त्रास देण्यामध्ये त्या नेत्यांचं एकतरी कार्ट असतं का? असतं? ते असतात परदेशात मस्तपैकी. आणि आमचे तरुण फुक्कटमध्ये आपलं आयुष्य घालवतात. त्यांना चांगलं वाईट काही कळत नाही आहे. हालेलुया. आणि प्रभू म्हणून प्रभूनं आम्हाला हे अधिकार दिले आहेत की त्या अधिकारानं आपण लोकांना सांगू शकतो, समजावू शकतो, शिकवू शकतो. हालेलुया. आज हे अधिकार तुम्ही घ्या. हालेलुया. पूर्वीच्या काळी क्षुद्र होते, वेगवेगळे धर्म होते, जाती होते, अस्पृश्य होते, भेदभाव होता. पण अनेक काय म्हणतात ते समाजसेवकांनी काम केलं आणि म्हणून ही प्रतिज्ञा आम्हाला मिळाली, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बायबल काय म्हणतंय? सारं जग माझं बांधव आहे. हालेलुया. सर्व जगातली मुलं ही देवाची मुलं आहेत. हालेलुया. आमचं बायबल आम्हाला हे शिकवतं. भेदभाव नाही शिकवत. तो धर्म वाढवायला मुळीच शिकवत नाही. तो म्हणतो या आणि देवाची मुलं व्हा. तो अधिकार आम्हाला तो देत आहे. आमेन. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 16 आणि 17. रोमकरास पत्र 8वा अध्याय 16 वचन, पान नंबर 1364. आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो. आमेन. आणि जर लेकरे आहो तर वारिस, देवाचे वारिस आणि ख्रिस्ताचे सोबतीचे वारिस आहो. त्याच्याबरोबर गौरविले जावं म्हणून जर आपण त्याच्याबरोबर दुःख सोसतो तरच तसे आहोत. अट आहे, सुख नाही. काय सोसायचं आहे? हा. हालेलुया. आज जे आंबेडकर झाले, जे ज्योतिबा फुले झाले, हालेलुया, ते असेच नाही झाले. खूप दुःख त्यांना उपसावं लागलं. हालेलुया. त्यांनी पण समाजासाठी केलंय, आपल्याला पण करायचं आहे. आणि देव म्हणतो 16व्या वचनात, आत्मा
कोण साक्ष देतोय आपल्याविषयी? आपल्याला माहित आहे का पण हे? हॅलो, आपल्याला स्वतःला हा अधिकार माहीत पाहिजे. आत्म्याला माहिती आहे. पहिलं कोणी ओळखलं पाहिजे? आपण आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे. कारण आत्मा आपल्याविषयी साक्ष देतोय. काय देतोय? की आपण देवाची लेकरे आहोत. हालेलुया. कोण साक्ष देतोय? अरे बोला ना, आत्मा. तो आपल्या बरोबर आहे की नाही? रोज तो बघतो की नाही तुम्हाला? काय करतो, काय पाहतो, सगळं बघतो की नाही? म्हणून तो साक्ष देतो हा देवाचा मुलगा आहे. हॅलो, म्हणजे दिवसभर तुम्ही जे काय करता तो सगळा रिपोर्ट त्या आत्म्याकडे आहे, पवित्र आत्म्याकडे आहे. आणि तो देवापित्याला सांगत असतो की हा बरोबर वचनाप्रमाणे चाललेला आहे, हा तुझा मुलगा आहे. हालेलुया. आत्मा आमच्याविषयी साक्ष देतो. हालेलुया. मीच मला स्वतःला खूप पवित्र समजेन तर त्याला काय अर्थ नाही आहे. पण माझ्याविषयी दुसरा कोणीतरी सांगेल की नाही हा खूप चांगला माणूस आहे हो, मग त्याला काहीतरी एक वेगळा मान तयार होतो. बरोबर की नाही? तुमच्याविषयी लोकांनी साक्ष द्यावी अशी देवाची इच्छा नाही. हालेलुया. लोक तुमच्याविषयी काही म्हणतील, चांगलं म्हणतील, देवाला मान्य आहे. वाईट म्हणतील, देवाला मान्य आहे. परंतु आत्मा तुमच्याविषयी साक्ष देतो ती महत्वाची आहे. हालेलुया. आणि आत्मा काय साक्ष देतो? बोला. आपण देवाची बोला. काय साक्ष देतो? आपण देवाची आणि लेकरे आहोत, म्हणून त्याचे वारिस पण आहोत. हालेलुया. त्याच्या राज्याचे वारिस. बघा, या एका अधिकारामुळे आपल्याला केवढं मोठं कृपादान मिळालंय. हालेलुया. आणि जी मुलं आहेत त्यांना आणखीन एक अधिकार मिळतो. जी मुलं आहेत त्यांना आणखीन एक अधिकार मिळतो. दुसरा अधिकार बोला. पाप क्षमा करण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही इतरांच्या पापांची क्षमा करू शकता. हा अधिकार देवानं आपल्याला दिलेला आहे. हॅलो, माहिती आहे का? आजच कळलं रे देवा. जाऊ दे, कळलं तरी. हालेलुया. काय म्हणालो? दुसरा अधिकार कोणता म्हणालो? पापांची क्षमा मागण्याचा पण आणि करण्याचा पण. क्षमा करण्याचा अधिकार कुठे दिलाय बघा? योहान 20 अध्याय आणि 23 वचन. योहानाचं पुस्तक 20 अध्याय आणि 23 वचन. पान नंबर 1305. ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आली आहे. ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहेत. खरं बोललो? दिलाय ना अधिकार. काय म्हणतोय प्रभू शिष्यांना? ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आली. हालेलुया. म्हणून क्षमा करा. प्रभू म्हणतो तुम्ही तुमच्या अपराधांना पण क्षमा करा. हालेलुया. म्हणजे काय होईल? त्यांच्या पण पापांची, अपराधांची क्षमा होईल. परंतु जर तुम्ही त्यांची पापे तशीच राहू द्याल तर देव म्हणतो ती तशीच राहतील.
म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा तुम्ही केली पाहिजे, तर देव करेल, नाही तर करणार नाही. हा अधिकार आहे तुम्हाला. हालेलुया. तुम्ही कराल तर होणार, देव म्हणतो. आम्हाला तो अधिकार आहे. त्याची पापं तशीच ठेवायची की त्याला क्षमा करायची. हालेलुया. हालेलुया. तुम्ही काय कराल? तशीच ठेवाल की क्षमा कराल? नक्की ना? हां, अधिकार दिलाय त्याचा गैरवापर नाही करायचा. किती अद्भुत ना. हा अधिकार फक्त येशूला आहे, बरोबर ना? कारण येशूकडे जे जे कोणी येत होते, आजारी असतील, दुःखी असतील, कष्टी असतील, है ना, पहिला तो काय ते पॅरालिसिस काय म्हणतात त्याला मराठीत, लकवा मारलेला मनुष्य, 4 जण त्याला घेऊन आले. गर्दी होती म्हणून छतावरून त्याला खाली सोडलं, बरोबर ना? काय म्हणाला प्रभू त्याला? पहिला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. पहिली पापांची क्षमा आणि मग आजार बरा केला. हालेलुया. कोणतं मोठं? आजार बरं करणं मोठं की पापांची क्षमा करणं मोठं? येस. आणि तो अधिकार देवानं आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. प्रभूकडे असे लोक जेव्हा जेव्हा यायचे त्यावेळेला प्रभू काय म्हणायचा? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. म्हणजे जो अधिकार देव बापानं येशूला दिला होता, तोच अधिकार येशूनं आम्हाला दिला. कशामुळे? बस मी विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला. हालेलुया. केवढे अधिकार आहेत बघा प्रभूमध्ये आपल्याला. जाऊया तिसऱ्या अधिकाराकडे. तिसरा अधिकार, आजार बरे करण्याचा अधिकार. बोला. कोणाला दिलाय? बोला रे, कोणाला दिलाय? पास्टरला दिलाय. फक्त पास्टरला दिलाय आणि फक्त येशूला आहे. हो का? नाही. मग कोणाला आहे? ते पण बोलत नाहीत, ती पण बोलायला भीती वाटते त्यांना. स्वतःचा अधिकार बोलून दाखवायला पण भीती वाटते. आजार बरे करण्याचा अधिकार. मत्तेय 10:1. मत्तेयाचं पुस्तक 10वा अध्याय 1 वचन, पान नंबर 1153. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यास आपल्याजवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला, म्हणजे त्यांना काढून टाकायला आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करायला अधिकार दिला. आमेन, आमेन, हालेलुया. कोणाला बोलावलं येशूने आपल्याजवळ? कोणाला बोलावलं? किती शिष्यांना? म्हणजे फक्त 12 शिष्यांना तो अधिकार दिलाय. त्याच्यावर विश्वास ठेवतात. फक्त तिथे लिहिलंय ना, 12 शिष्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना अधिकार दिला. हो ना? नाही कसं? ते काय 12 लिहिलंय, मग फक्त 12 जणांनाच होता का? नाही. अरे तेव्हा 12 होते, त्याच्यानंतर वाढले नाही का? तुम्ही नाही का झालात शिष्य? मग तो अधिकार त्यांना दिला तो तुम्हाला पण दिला ना. हालेलुया. हा, नाहीतर तिथे अडकून बसाल. 12 जणांनाच दिला होता, आम्हाला नाही दिलाय म्हणून. म्हणून मला हे सारखं विचारावं लागतंय. हालेलुया. त्यावेळेला प्रभूचे शिष्य किती होते? 12 होते. मग जेवढे तिथे जवळ होते तेवढ्यांना त्यावेळेला दिला. मग आता तेवढेच आहेत का? अरे जगात एवढे शिष्य झाले आहेत, म्हणजे त्या सगळ्या शिष्यांना हा अधिकार आहे.
काय अधिकार आहे? आजार, काय म्हटलंय? सर्व प्रकारची दुखणी बरी करायला त्याने अधिकार दिला. सर्व प्रकारची. फक्त डोकं दुखतंय आणि कंबर दुखतंय तेवढंच नाही, फक्त पोट दुखतंय त्यालाच नाही, सर्व प्रकारची. मग कॅन्सर पण, एड्स पण, आणखीन कुठली मोठी नावं आठवतात तुम्हाला? डायबिटीस पण, अजून काय? टीबी, अजून काय? बीबी. मी म्हटलं हा नवीन आजार कधी आला? हालेलुया. पण सर्व प्रकारचे आजार बरे करण्याचा अधिकार देवानं आम्हाला दिलेला. आणि आम्ही काय करतो आजारी पडल्यावर? प्रभू येशू मला बरं कर, प्रभू येशू मला बरं कर, प्रभू येशू तू खाल्लेल्या फटक्यांनी आज मला आरोग्य दे. ही प्रार्थना बरोबर आहे? मला बरं कर ही प्रार्थना बरोबर आहे का? पूर्ण चुकीची आहे. तो म्हणतो 2000 वर्षापूर्वी मी मार खाऊन रक्त सांडून तुला बरं केलेलं आहे. आता जो अधिकार दिलाय ना त्या अधिकाराचा वापर कर आणि बोल त्या आजाराला, येशूच्या नावात निघून जा. अधिकार वापर. आम्ही जेव्हा येशूकडे अशी प्रार्थना करतो, येशू मला बरं कर, तेव्हा येशू तुम्हाला बरं करणार. तो म्हणतो तुला अधिकार दिलाय तो वापर. हालेलुया. मेडिकलच्या दुकानासमोर जातो, औषधाकडे बघतो आणि म्हणतो औषधा मला बरं कर. होशील बरा? काय विश्वास न रे ते. असं असतं तर मेडिकल स्टोर चालला असता? आम्ही असंच करतो. येशू जवळ जातो आणि म्हणतो येशू मला बरं कर. ती गोळी घेतली पाहिजे ना. तसं प्रभू म्हणतो तुला अधिकार दिलाय, मी तुला बरं कधीच केलंय. तू अधिकार वापर, तू बरा होशील. हा अधिकार तुला आहे, फक्त तुझ्यासाठी नाही, ज्याच्यासाठी बोलशील त्याच्यासाठी. हालेलुया. म्हणून याच्या पुढे प्रार्थना करताना, आजारासाठी प्रार्थना करताना प्रभूला म्हणायचं नाही प्रभू माझं खूप दुखतंय रे, मला बरं करणारे, मला स्पर्श करणारे. प्रभूला सांगायचं. प्रभूला सांगायची गरजच नाही. आजार कोण आणतो सांगा मला? कोणामुळे आजार येतात? प्रभू आजार पाठवतो? प्रभू तुम्हाला आजारी करतो का? असा कुठला बाप आहे? तुम्ही तुमच्या पोराला आजारी करता? करतात काय? शिक्षा करता? त्याचा ऍक्सिडेंट घडून आणतात तुम्ही? चल आज गाडीसमोर तुला उभाच करतो आणि उडवतो. आहे कोण बाप असा इथे? नाही ना. मग तुमच्या पोराची एवढी काळजी तुम्हाला, त्याला तुमची काळजी नाहीये. हालेलुया. तो एक चांगला पिता आहे, लक्षात ठेवायचं. तो एक चांगला बाप आहे. त्याच्याकडून कोणतीही वाईट गोष्ट आमच्या जीवनात येत नाही. म्हणून जी कोणती वाईट गोष्ट आहे ती येशूकडून नाही, ती सैतानाकडून आहे. म्हणून सैतानाला धमकावा प्रभू म्हणतो. तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्हाला वचन दिलंय, घ्या वचन आणि म्हणा माझ्या येशूनं, माझ्या बापानं खाल्लेल्या माराच्या वळांनी मी बरा झालो आहे. सैताना, आजार आणणाऱ्या दुष्टा, येशूच्या नावात मी आज्ञा करतो, निघून जा. बघा जाईल की नाही तो? अरे शेपूट घालून पळून जाईल. पण अशी प्रार्थना आम्ही कधी करतच नाही. केली होती कधी अशी? कारण अधिकार माहिती नाही.
हालेलुया. शत्रू पाठीस लागलेत का? हालेलुया. वचन काय म्हणतं? जो माझ्या आज्ञा पाळतो, जो माझ्या नियमांप्रमाणे चालतो, त्याच्या पुढून त्याचे शत्रू 7 वाटांनी पळून जातील. हे म्हणून म्हणतोय बायबल वाचा. तुमच्याकडे वचन नसेल तर तुम्ही अधिकार गाजवू शकत नाही. हालेलुया. प्रभूनं काय केलं? ज्या वेळेला भूतग्रस्त त्याच्याकडे आले त्यावेळेला प्रभूनं काय केलं? पित्याकडे प्रार्थना केली, माझ्या बापा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, तू याला बरं कर. अशी प्रार्थना केली का? काय केलं प्रभूने? त्याच्यात असलेल्या सैतानाला धमकावलं, निघून जा म्हणून. हालेलुया. हालेलुया. तो एक भूतग्रस्त होता ना, किती भूत होती त्याच्यात? किती? आणि ती सगळी कोणामध्ये घातली मग येशूनं? डुकरांमध्ये. हालेलुया. काय तो बापाकडे प्रार्थना केली असं लिहिलंय बायबलमध्ये? माझ्या बापा 2000. हा ना, मग चुकीचं शिकवतात मला. किती हजार महत्वाचं नाही, प्रभूने काढली महत्वाचं. हालेलुया. हालेलुया. प्रभूने प्रार्थना केली का बापाकडे, बापा याला काढून टाक म्हणून? नाही, सरळ प्रभूने त्या आज्ञा दिली. तोच अधिकार तो आम्हाला देतो. आम्ही सुद्धा सैतानाला हातापाया नाही पडायचं, धमकावायचं, आज्ञा द्यायची, निघ. हालेलुया. अधिकार वापरा रे. हालेलुया. 14:12 पा, योहान 14:12. योहानाचं पुस्तक 14 अध्याय 12 वचन. पान नंबर 1295. मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठीही करील, आमेन, कारण मी बापाकडे जातो. हालेलुया. हे देवानं दिलेलं आम्हाला वचन आहे. काय म्हणतो तो? मी तुम्हास खरं खरं सांगतो, मी जी कामे करतो. लक्षात घ्या, येशू काय म्हणतोय? मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारा पण. बोला ना पुढे. काय जीवन आहे रे देवा. सगळे असं वाटतंय मेलेले आहेत की काय. मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारा पण. मग येशूने कोणती कोणती कामं केली? भूतग्रस्तांना बरं केलं, लंगड्यांना चालवलं, मुके बोलते झाले, आंधळ्यांना दृष्टी मिळाली, बहिरे ऐकायला लागले, मेलेले जिवंत झाले, सागराला धमकावलं, वादळाला धमकावलं, पापांची क्षमा केली. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही पण हे कराल. झालं. परत शंका आली मनात, मी कसा काय करेन? विश्वास आला का? नाही आला अजून. बघा ना, असे तरीच तसेच बसलेत. अरे येशूनं सांगितलं म्हणते तरी पण त्यांच्यात काही येतच नाही वरती, तरी पण तसेच बसलेत. हालेलुया. प्रभूने आम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही पण तीच कामं कराल. हालेलुया. पण आम्ही विश्वास ठेवत नाही आणि लोकांना प्रार्थना करत नाही, म्हणून होत नाही. आजपासून सुरू करा. जो कोणी आजारी दिसेल त्याच्यासाठी प्रार्थना करा. बरा झालाच चाल येशूच्या नावात. अरे एकदा नाही होणार, दोनदा नाही, 10 वेळा नाही होणार, 11 वेळा होणारच. हालेलुया.
काय करेल? सैतान अगोदर तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करेल, निराश करण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणतो तसं काय नाही, तसं लिहिलंय फक्त, तसं काय होत नाही. अशा नको नको त्या गोष्टी तो आपल्या डोक्यात घालतो. परंतु हारायचं नाही. येशू हारलेला देव नाही आहे. त्यानं सैतानाला हरवलेला आहे, त्यानं सैतानाला जिंकलेला आहे, त्यानं मरणाला जिंकलेला आहे. तो विजयी परमेश्वर आहे. म्हणून यहोवा निसी हे त्याचं नाव आहे. भरून घ्या आज. हालेलुया. आज आत्ता लगेच परीक्षा तुम्ही घेऊ शकता, अनुभव घेऊ शकता. विश्वासात ठेवा हात नाही म्हणा, येशूच्या नावात बारा हो. उठेन तेव्हा अजिबात दुखणार नाहीयेस. सांगतोय तरी नाही करत बघा. कसं होईल? ते माझ्याच हात ठेवायची वाट बघतायत. नाही, हा प्रभू म्हणतो जी कामे मी करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. आणि पुढे मोठं आणखीन एक महत्त्वाचा शब्द आहे, त्याच्यापेक्षाही मोठी करेल. हालेलुया. तेवढीच नाही, तो म्हणतो त्याच्यापेक्षाही मोठी कामं. कारण मी आता, म्हणजे तो म्हणतो तुमच्याबरोबर मी आता नसणार, पण जाण्यापूर्वी तुम्हाला अधिकार देतोय. हालेलुया. आतापर्यंत मी तुमच्याबरोबर होतो आणि वेगवेगळे चिन्ह आणि चमत्कार केले, पण काही वेळाने, काही दिवसांनी मी तुमच्याबरोबर नसणार आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला तो अधिकार देऊन जातोय. हालेलुया. म्हणून म्हटलं तो 12 जणांनाच नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना अधिकार दिलाय. हालेलुया. तो म्हणतो प्रत्येक वेळेला मला हाक मारायची गरज नाही, मला त्रास नका देऊ, मी तुम्हाला अधिकार देऊन ठेवलाय. जो काय त्रास द्यायचा तो सैतानाला द्या. सारखं सारखं माझ्या मागे लागू नका, प्रभू हे कर नि प्रभू ते कर. किती करायचं अजून तुझ्यासाठी? अरे जीव दिला तरी म्हणतो अजून कर. हॅलो, काय चाहतंय का? हो जातोय का? हो. कोणता अधिकार सांगितला पहिला? दुसरा कुठला सांगितला? आणि तिसरा कुठला सांगितला? काय पोरं हुशार झाली शाळेतली. हालेलुया. हा, तोंडपाठ नको, मला काम करणारे लोक हवे आहेत, मला नाही, येशूला. हालेलुया. चौथा अधिकार, दुष्टावर, सैतानावर आम्हाला अधिकार मिळाला आहे. म्हणजे त्याला बांधण्याचा आणि मोकळे करण्याचा अधिकार. बांधायचं कोणाला आणि मोकळं कोणाला करायचं? हालेलुया. हा अधिकार सुद्धा येशूने आम्हाला दिलाय. सैतानावर अधिकार आणि बांधण्याचा आणि मोकळं करण्याचा अधिकार. हालेलुया. दोन्ही एकत्र बघूया. आताच आपण वचन वाचलं मत्ते 10:1. परत एकदा वाचू, त्याच्यात 2 अधिकार आहेत. मत्ते 10:1. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यास आपल्या जवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. कोणता अधिकार आहे? वाचलं का? मिळालं का? बायबल उघडायला पण वेळ जातो ना. पान नंबर 1153. काय लिहिलंय? पहिलं वचन, 10वा अध्याय, पहिलं वचन. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यास आपल्या जवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. अशुद्ध आत्मे म्हणजे सैतानी आत्मे. येशूनं त्याच्यावर सुद्धा आम्हाला अधिकार दिलेला. आणि बघा काय मजा आहे, भूत आल्यानंतर आम्ही घाबरतो.
कोणाच्या अंगात आलं की आम्ही काय करतो, काही काही लोकांची चड्डी पण पिवळी होते. कारण का? अधिकार माहीत. प्रभू म्हणतो मी त्यांच्यावर तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. वाईट वाईट स्वप्न पडतात का? आला पास्टर, वाईट वाईट स्वप्न पडतात हो. कोण आणतं वाईट? कोण आणतं? आत्ताच सांगितलं वाईट कोणापासून आहे? हा, हालेलुया. हा, जेव्हा पडतात तेव्हाच उठा आणि म्हणा येशूच्या नावात या घरातून निघून जा, मी तुला आज्ञा करतो. हे घर येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्तानं खंडून घेतलेलं देवाचं घर आहे. या घरात कुठल्याही सैतानी शक्ती, अंधाराच्या सत्तांनो तुम्हाला काही अधिकार नाही. मी आज्ञा करतो, निघून जा. हालेलुया. रोज धमकावा त्याला, तो थांबणार नाही. प्रभू म्हणतो माझ्या दिलेल्या अधिकाराचा वापर कर, मला कशाला सांगतोयस? हालेलुया. त्याला हाकलण्यासाठी मी यायची गरज, मी तुला उभं केलंय. हालेलुया. मी तुला अधिकार दिलाय, बोल. म्हणून आपलं मुख आहे ना, देवानं खूप सामर्थ्याचं आणि आशीर्वादित मुख केलेलं आहे. तुमच्या मुखातून निघेल ते घडेल. पण मुखातून कधी निघेल? जेव्हा इथे असेल. म्हणूनच म्हणतो इथे भरा, त्यासाठी बायबल वाचा. हालेलुया. हालेलुया. प्रभू म्हणतो त्या अशुद्ध आत्म्यांवर मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. लूक 10:19 पहा. लुकाचं पुस्तक 10वा अध्याय 19 वचन, पान नंबर 1240. पान नंबर 1240. लुकाचं पुस्तक 10वा अध्याय 19 वचन. पहा मी तुम्हा साप व विंचू यांना तोडवण्याचा व वैऱ्याच्या सर्व सक्तीवर अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. अधिकार देतो. म्हणतो अधिकार देतो. कशावर अधिकार देतो? साप व विंचू यांना तोडवण्याचा. हा, मग साप दिसला की त्याला तुडवायला जायचं, बरोबर ना? हॅलो, हे काय तसंच लिहिलंय. विंचू दिसला की त्याला असं तुडवायला जायचं. त्याची नांगी जिथे असेल त्याच्यावरच पाय ठेवायचा, बरोबर का? असंच का? मग काय? साप म्हणजे त्याचे दुष्ट योजना, दुष्ट कल्पना. साप म्हणजे वाईट कल्पना. कोण आहे? कोणाचं प्रतीक आहे साप? सैतानाचं. सैतान. म्हणजे ही साप आणि विंचू म्हणजे काय? सैतानापासून येणारं जे काय वाईट पण आहे, मग आजारपण असू दे, संकट असू दे, त्या सर्वांना तुडवण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. जरा सगळेजण उभे राहा. सगळेजण उभे राहा. हालेलुया. तुमच्या पायाखाली सैतान आहे. तुडवा बरं. कसं तुडवा बघू दे. कोणीच तुडवला नाही. बघा ना, वापरतच नाही ना, काय करायचं? काही जणांनी असा पाय हलवला जाणं असतं तर प्रभूने तुडवायला सांगितलं असतं. हालेलुया. तुडवायचं काय करायचं? गाणं घ्यायचं, आराधना करायची आणि आनंदानं नाचायचं. तो पळून जाईल. हालेलुया.
आम्ही नाचता उभं राहिल्यावर गाणं म्हणताना सुद्धा हालत नाही. प्रत्येकाला भीती वाटते, बिचाऱ्या सैतानाला लागलं तर आहे ना. केवढं प्रेम त्याच्यावर, एवढी वाट लावली तरी. हालेलुया. म्हणून याच्या पुढे प्रभूने हा दिलेला अधिकार वापरायचा. हालेलुया. सैतान, साप आणि विंचू यांना तुडवायचंय. काय करायचंय? तुम्ही बघितलंय कुंभाराला माती तुडवताना की नाही बघितलं? हालेलुया. वीटभट्टीवर जातात, बरेच जण वीटभट्टीवर जातात, माती तुडवतात की नाही? नाही तुडवत? सैतानाला तसा तुडवा. हालेलुया. हा, प्रभूची स्तुती करा, आराधना करा आणि असं नाचा की तो आपल्या पायाखाली तुडवला जाईल. हालेलुया. एकदा जोरात तुडवा बघ. घाबरेल तो. काही जण अजून हल्ले नाहीत रे. हे सगळे मूर्ती आहेत. बसा खाली. हालत नाही, डुलत नाही. हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, चालत नाही. बस येते, 2 तास बसते आणि निघून जाते. हालेलुया. तुडवण्याचा व वैऱ्याच्या सर्व शक्तीवर प्रभू म्हणतो मी तुम्हाला अधिकार देतो. दिलेला आहे. गरज आहे आम्ही आता वापरायचा. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. पुढे पहा, मत्ती 18:18. मत्तयाचे पुस्तक 18:18 पान नंबर 1168. मी तुम्हास खचित सांगतो की ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल त्या आकाशामध्ये बांधल्या जातील, आणि ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर मोकळ्या कराल त्या आकाशामध्ये मोकळ्या केल्या जातील. बघा, बांधण्याचा अधिकार आणि मोकळ्या करण्याचा अधिकार. काय म्हटलंय? ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल, अशुद्ध शक्तीनं तुम्ही बांधाल, पृथ्वीवर बांधाल, तर त्या कुठे बांधल्या जातील? आकाशात, स्वर्गात मध्ये बांधल्या जातील. हालेलुया. त्यांना कोणीच सोडू शकणार नाही. तुमचा कोणती जगा त्याला सरीतले सगळे भगत एकत्र आणलेत तरी. हालेलुया. तुम्ही बांधलेला असेल तर त्याला कोणीही सोडू शकणार नाही. हालेलुया. आणि सैतान जर भक्तानं बांधलेला असेल तर तुम्ही त्याला मोकळे कराल. हा अधिकार येशूने तुम्हाला दिलाय. आणि तुम्ही मोकळं केल्यावर तो बांधू शकणार हा आहे तो येशूने दिलेला अधिकार. हालेलुया. पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हालेलुया. तुमचं आरोग्य बांधलंय का सैतानानं? आज मोकळं करा. हालेलुया. येशूला नका सांगू, येशूच्या नावात मोकळं करा. हालेलुया. रडत राहू नका, अधिकार वापरा. हालेलुया. कर्जाच्या बंधनात बांधलेले आहात का? सांगा, येशूच्या नावात मोकळं करतो. हालेलुया. हा अधिकार येशूने आम्हाला दिलेला आहे. या सगळ्या अधिकारांचे ना बरेच अनुभव माझ्याकडेच नाही, अनेकांकडे असतील ज्यांनी वापरलेत, की हे असं होतं. देव असं करतोच करतो. हालेलुया. याकोब 4:7. याकोबाचं पत्र 4 अध्याय वचन 7. याकोबाचं पत्र 4 अध्याय वचन 7, पान नंबर 1465.
यास्तव देवाच्या अधीन असा, हा पण सैतानाला अडवा, आमेन. म्हणजे तो तुम्हापासून पळेल. येस, कधी पळेल? देवाच्या अधीन असलं पाहिजे. देवाचं भय धरून त्याच्या आज्ञा जर आम्ही पाळल्या आणि जर तुम्ही त्याला धमकावलं तर तो तुमच्यापासून पळेल. पळेल. त्याला अडवा. कोणीतरी तुला सांगतंय चल ना आज माझा वाढदिवस आहे मित्रा, मस्तपैकी पार्टी करू, आणि तुम्हाला बारमध्ये घेऊन जातो. तू नको पिऊ रे, फक्त बस ना माझ्याबरोबर. वचन म्हणतं सैतानाला अडवा. तुम्ही न अडवता त्याच्याबरोबर जाऊन बसलात तर तुम्ही काही ना काहीतरी गडबड करणारच. हालेलुया, हालेलुया. हां, आता माझा एक अनुभव आत्ताचा सांगतो तुम्हाला. आमच्या मुख्यांचे शिक्षकांचं ट्रेनिंग असतं वर्षातनं कधीतरी असं. आता ट्रेनिंगला आम्ही सगळे एकाच वयाचे ना मित्र भेटलो की मग त्या सगळ्यांचे प्लॅन होतात. शेवटच्या दिवशी संपलं की मग आपण पार्टी करायची. मग मला पण विचारण्यात येतं, माझं वाक्य त्यांना पाठ झालंय, मी पीत नाही आणि कोणाला पाजित पण नाही. काय? मी पीत नाही आणि कोणालाही पाजत नाही. अरे थंडा पी ना तू. थंडा मी माझ्या घरी जाऊन थंड होऊन पितो. हालेलुया. तिथे नाही. का नाही? अजून एक वचन, ते वचन कदाचित त्यांना समजणार नाही. दुष्टांच्या पंगतीला बसू नको. हां, स्तोत्र 1. हे जर माहीत नसतं मला तर बसलो असतो ना. म्हणून वचन माहीत पाहिजे, वाचलं पाहिजे. नवीनच प्रभूमध्ये आलो त्यावेळेला वडील गेल्यानंतर टक्कल करून घेतलं. काय केलं? टक्कल करून घेतलं. माहिती नव्हतं वचन, घेतलं. काय होतंय? नंतर आल्यानंतर पास्टरांनी डबल टक्कल केलं. ते माहीत असतं तर केलं असतं का? म्हणून म्हणतो वाचा. हालेलुया. रोज वचन वाचा, ते आम्हाला रोज काहीतरी नवीन शिकवेल. काय म्हटलंय? सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आम्हाला अडवतो, पण प्रभू म्हणतो तुम्ही त्याला अडवा, मग तो तुमच्यापासून पळेल. हालेलुया. शेवटचा अधिकार. वेळ झाली आहे पण संपवतो. सगळे तुम्ही ऐकून कंटाळत बिचारे हो म्हणतायत वरून. काय बोलायचं? सुवार्ता सांगण्याचा अधिकार. कोणता? बोला. सुवार्ता सांगण्याचा अधिकार. सुवार्ता सांगण्याचा. बघा, हा अधिकार बायबलनं पण आम्हाला दिलाय आणि संविधानानं पण दिलाय. आर्टिकल 25 माहिती आहे की नाही? माहिती आहे ना? काय करायचं? आपल्या देशातल्या लोकांना माहिती नाही आहे. हां, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद. हालेलुया. की हा अधिकार संविधानाने मध्ये आम्हाला दिलेला आहे. सुवार्ता सांगणं. आणखीन काय? पहा कुठे कुठे येते? कुठे येतो अधिकार? कोणालाच माहिती नाही आहे. मत्ते 28 19 ते 20. मत्तेयाचं पुस्तक 28वा अध्याय 19 वचन. पान नंबर 1188. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा,
बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामात त्यांना बाप्तिस्मा द्या. आमेन. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञापिल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. येशूनं आम्हाला हा अधिकार दिलाय की आम्ही ह्या देवाच्या पुस्तकातले नियम लोकांना जाऊन सांगावे आणि त्यांना शिकवावे. हालेलुया. शिकवतात ते धन्य. काय म्हणतंय 20व्या वचनात, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा पिल्या. कोण बोलतोय हे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू. म्हणजेच हे जग आणि त्याचा निर्माण करणारा पिता येशूच्या द्वारे ही आज्ञा आम्हाला देतोय. आमेन. हालेलुया. जग आणि हे सर्व त्यातलं एकाच देवानं निर्माण केलं ना. होय. मग तो देव काय म्हणतो, माझे नियम लोकांना जाऊन शिकवा. आम्ही काय पाप करतो मग? हालेलुया. हालेलुया. आणि मग शिकवा आणि काय म्हणतो, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. मग ते शिकले तर एक फायदा होईल, जगातल्या सगळ्यांचा एक फायदा होईल. काय होईल? काळाच्या समाप्तीपर्यंत तो म्हणतो सर्व दिवस मी त्यांच्याबरोबर राहीन. हालेलुया. आम्ही आमच्या निर्माणकर्त्या पित्याची नातं जोडून देतो. हो, सुवार्ता सांगतो म्हणजे धर्म बदलत नाही. आमेन. काय करायचं लोकांना कधी समजेल? हालेलुया. काय करतो? नातं जोडून देतो. प्रभूनं हे सांगितलेलं आहे आम्हाला. त्यानं आमच्या बरोबर असावं म्हणून तो म्हणतो, माझे नियम त्यांना शिकवा. हालेलुया, हालेलुया. पण दुःखाची गोष्ट की जे ख्रिश्चन म्हणतात, कॅथलिक म्हणतात स्वतःला, त्यांनाच ही आज्ञा, हे वचन माहिती नाही. गेल्या दिवसात माझ्या शेजाऱ्याबरोबर भांडण झालं. मी नाही केलं तो भांडण कोणाशी, त्याला खूप हुंकू येतो, करतो. आणि त्या भांडणात तो मला काय म्हणाला माहिती आहे? तू हिंदूंना ख्रिश्चन करतोस. कोण बोलतोय? एक कॅथलिक मनुष्य मला सांगत होता, रागा तू त्यांना ख्रिश्चन करतोस, तू हे बरं करतोस का? तुला काय वाटतं? तुझ्या घराला नाव पवित्र दिलंय, पवित्र आहे का? हालेलुया. आपली साक्ष लोकांकडे अशी असली पाहिजे. हालेलुया. मी मनातल्या मनात म्हणतोय, इतका आनंद झाला मला ते ऐकून, राग नाही आला, मला आनंद झाला की जे काम येशूने यांना सांगितलं होतं ते मी हिंदू असून करतो आणि हा करत नाही, वरून माझ्यावर बोंबलतोय. हालेलुया. मी धर्म कुठे बदलतो? मी फक्त देवाचं वचन सांगतो. ज्याला पटतं त्याने स्वीकारावं. आम्ही काही कोणाला मारून मटकून जबरदस्ती करतोय? नाही. हालेलुया. हा अधिकार दिलाय देवानं आम्हाला. हालेलुया. की आम्ही सुवार्ता सांगू शकतो आणि तो कोणीही तोडू शकत नाही. हा देवानं दिलेला अधिकार कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे घाबरू नका. असेल काही दिवस, प्रभू सैतानाला पण देतो ना, तू कर काय करायचंय ते. हालेलुया. योबाची परीक्षा घ्यायला दिलं ना चान्स, ठीक आहे, तुला एवढंच वाटतं ना, चल घेऊन टाक, बघ माझा सेवक कसा आहे, तुला बघायचंच आहे, बघ. हां, मग आता सध्या तो काय, आपण योब आहोत आणि थोडे दिवस प्रभूने आपली परीक्षा घेण्यासाठी सैतानाच्या हातात दिलेलं आहे. हालेलुया. हा, किती जण पळून जातात आणि किती जण टिकतात ते आता खरं कळणार आहे. हालेलुया. हां, ते बघा दरवाज्यात कोणते दिसत आहेत. उठलं नाही कोण पळून जायला? असं नाही, आल्यावर आवाज विवाज झाल्यावर उठतील आणि पळतील. हॅलो,
बरोबर ना? काय कराल समजा असं आता अचानक तिकडे एखादा गट आला दरवाजाजवळ आणि इकडे आपल्या मंदिरात घुसला, काय कराल तुम्ही? इकडून पळू की तिकडून पळू, याला ढकल की त्याला ढकल, बरोबर ना? काय कराल सांगत नाही तुम्ही ते? काय करणार? पहिली गोष्ट करायची, सगळ्या लेडीजने पुढे जायचं. कोणी जायचं पुढे? तुम्ही सैन्य आहात ना, सैन्याने मागं नसतं राहायचं, सैन्याने लढाईला पुढे जायचं. आणि काय करायचं नाही, सरळ हालेलुया. ते त्यांची घोषणा देतात, आम्ही आमची घोषणा द्यायची. हालेलुया हालेलुया. एरियोच्या भिंती कशा पडल्या? येस. मग ते तेव्हाच पडले, आता नाही पडणार. मग काय, बस सगळ्यांनी हातात हात पकडायचे, उंच करायचे, डोळे बंद करायचे आणि सुरू करायचं हालेलुया. बोला किती घोषणा देतात ते द्या. काही जण मारतील, मारलं की आई ना. हालायचं. अरे त्यानं एवढं सहन केलंय, आता थोडंसं आपण पण सहन करू ना. हालेलुया. बरोबर की नाही? बरोबर की नाही? बघूया. हालेलुया. हां, माझ्या एका भावाला मागतोय तर 10 नाही सगळे भाऊ त्याच्या बरोबर उभे राहतील. आताच्या त्या तरुणांचं आंदोलन झालं दिल्लीमध्ये अभिजित दिपकेच्या नेतृत्वामध्ये. त्यावेळेला काही तरुणांना पोलीस मारत होते. मी एक व्हिडिओ बघितला, एका मुलाला मारत होते. तो मुलगा जागेवरून हलला नाही. तो म्हणतो मारा मारा और मारो और मारो, जाऊंगा नहीं असे. 4-5 जण होते, ते बिचारे मारायचे थांबले, कंटाळले ते. आम्ही विश्वासणारे आहोत ना, आमच्या प्रभूनं आमच्यासाठी सहन केलं आहे ना, मग या शेवटच्या काळात आम्हाला पण सहन करायचं आहे. हालेलुया. घाबरू नका, प्रभू म्हणतो मी तुमच्या बरोबर, आणि हे सर्व अधिकार मी तुम्हाला दिलेले वापरा. आम्हाला कोणाला मारायचं नाही आणि आम्हाला कोणाशी भांडण करायचं नाही. आमचा झगडा माणसांबरोबर नाही, आमचा झगडा आहे तो अंधाराच्या सत्तांविरुद्ध, आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी या अधिकारांचा वापर करूया. हालेलुया. लवकरच आमचा प्रभू आमच्यासाठी मोठं महान अद्भुत काम करत आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. मत्ते 10 शेवटचं वचन. मत्ती 10 अध्याय 8 वचन, पान नंबर 1154. दुखणाईतांना बरे करा, दुखणाईतांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना निर्मळ करा, कुष्ठरोग्यांना निर्मळ करा, भूते काढून टाका, भूते काढून टाका. फुकटवारी तुम्हाला मिळाले, फुकटवारी तुम्हाला मिळालं, फुकट द्या, फुकट द्या. हालेलुया. हे अधिकार पैसे देऊन मिळालेत का तुम्हाला? नाही ना, मग फुकट मिळाले, फुकट द्या. हालेलुया. तुम्ही बरं होण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले का पास्टरला? प्रार्थना करण्यासाठी पास्टरला पैसे द्यावे लागले का? आज वाढदिवस आहे, आता लग्न आहे, एवढे 5,000 दे, 10,000 दे, दक्षिणा ठेव, पाकिट भर, काय करावं लागलं का? नाही. येशूनं आमच्याकडून घेतलं नाही, आम्ही तुमच्याकडून घेणार नाही. हालेलुया. इतकी वर्ष प्रभूची सेवा करतोय, आत्तापर्यंत मंडळीतले 5 पैसे घेतले नाहीत. सेवा झाली नाही, प्रभूने खूप चांगली करून घेतली. हालेलुया. म्हणून तो म्हणतो फुकट मिळालंय, तुम्ही पण फुकट द्या. हालेलुया. वापरायचे का अधिकार? हालेलुया. उभे राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊ.